अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्त हो. तर जे कोणी स्वामी भक्त हा व्हिडिओ पाहत असतील, स्वामींचे संदेश किंवा स्वामी वाणी ऐकत असतील, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो, सर्व अपेक्षा पूर्ण करो. स्वामी महाराज दत्त महाराजांच्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंद देवो आणि नेहमी त्यांना सुखात ठेवो, ही स्वामीचरणी दत्तचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हा संदेश अगदी शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुमचं आयुष्य सुखमय होईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नामामध्ये फार सामर्थ्य आहे. कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही. त्याला काय करावे? योगाने जे साधते ते नामाने साधते, यात संशय नाही. ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच एकमेव उपाय आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असते. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दानं कोणी विचारत नाही, आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात. आमच्याच बाबतीत का? माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या आनंदाकरता फार महत्त्वाचे असतात. स्वामी महाराज म्हणतात, मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही. आपल्याबरोबर दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. खवळलेला समुद्र शांत व्हायला काही काळ जावा लागतो, तसंच मनाचंही असतं. मनातलं वादळ शांत व्हायला ही काही वेळ जाऊ द्यायला लागतो, तरच आयुष्याच्या आनंदाचं गणित छान जमतं. माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा. कारण दात आपलेच असतात तरी ते एखाद्या वेळेला आपल्याच जिभेला चावा घेतात. मनात राग ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे शत्रुरूप मानले जातात. प्रत्येक माणसाच्या स्वभावात ते कमी अधिक प्रमाणात असतात, परंतु त्यांच्या अतिरेकावर नियंत्रण ठेवण्याची कला मात्र प्रत्येकाला साध्य होतेच असे नाही. ती जाणीवपूर्वक साध्य करावयाची असते. राग हा ओठात असावा, पोटात असू नये. एका कार्यक्रमात त्या विद्वान वक्त्याला विचारले की समाज पुढे आणण्यासाठी नेमके काय करावे. यावर विद्वान वक्त्याने उत्तर दिले, पाय ओढण्याऐवजी हात ओढा, समाज आपणे आप पुढे येईल. स्वामी महाराज म्हणतात, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. स्वामी महाराज म्हणतात, सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला. आपण कष्ट करतो म्हणून पैसा मिळतो, नशीब रुसलं म्हणून लक्ष्मी रुसत नाही. माणसाचे कष्ट माणसानेच थांबविले की लक्ष्मी रुसते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ती कर्म असो किंवा व्यक्ती. मृत्यू हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपल्याविषयी सर्वांच्या तोंडून
चांगले शब्द आणि स्तुती सुमने येतात. आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. चुकतो तोच अनुभवातून शिकतो. आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात. आमच्याच बाबतीत का माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या आनंदाकरता फार महत्त्वाचे असतात. महाराज नेहमी म्हणतात, कधी कधी तुमच्या योजना तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्या अगोदर स्वामी समर्थ महाराज तुमच्या योजना उद्ध्वस्त करून टाकतात, कारण की त्या योजना तुमच्यासाठी योग्य नसतात. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येत असतो, कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या एकटेपणातच सापडतात. त्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये एकटेपणा हा यायला हवा आणि तो येणे हितकारक आहे. स्वामींचे नामस्मरण म्हणजे असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी लावण्याची एक सुवर्ण संधी. तर या सुवर्ण संधीचं सोनं करा आणि तुमच्या आयुष्यामधील नवीन हे आजचे विचार ऐकून नवीन संधी आणा आणि आयुष्याचं सोनं करा. स्वामी महाराज माझ्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवले मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या, हीच तुमच्या चरणी आज प्रार्थना करते आणि सर्व भक्तांचं भलं करा आणि कल्याण करा. तर स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे छान असे संदेश ऐकले आणि आयुष्याला कलाटणी देणारे असे विचारसुद्धा ऐकले. या विचारातून आपण काही ना काही तर नवीन शिकलो असेल. जर आपलं मन थकलेलं असेल किंवा कुठल्या गोष्टीपासून नाराज कर्जबाजारी असेल तर आज तुम्ही स्वामी महाराजांचे छान छान विचार ऐकून तुमच्या मनामध्ये सुद्धा बदल झाला असेल आणि हे आजचे विचार तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवून आणतील ही आशा मी व्यक्त करते. आणि यातील तुम्हाला संदेश कुठले ना कुठले तरी संदेश नक्कीच आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि झालेला व्हिडिओ आजची झालेली सेवा व्हिडिओद्वारे झालेली सेवा स्वामींचरणी दत्ताचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि तुमच्या सुंदर डोळ्यांनी आणि निर्मळ मनाने अंतकरणाने हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरेच तुम्ही स्वामी भक्त आहात. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते, धन्यवाद मानते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.